जय हिंद जय भारत मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं भारत अकॅडमी स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा नवीन टॉपिक घेऊन आलो। तर आजचा जो टॉपिक असणार आहे तो आपला नागरिकत्वावर असणार आहे, भारतीय नागरिकत्व। तर कुठल्याही देशामध्ये राहण्यासाठी त्या देशाचं नागरिकत्व असणं फार आवश्यक आहे। जसं तुम्ही भारतात बघतात की भारतामध्ये खूप सारे बांगलादेशी किंवा नेपालियन किंवा पाकिस्तानी मायग्रेट होऊन येत असतात आणि इल्लीगल पद्धतीने त्या ठिकाणी राहत असतात। जर एखादी इल्लीगल पद्धतीने एखादी व्यक्ती भारतीय नागरिकचं बनावट रूप धरून जर राहत असेल, म्हणजे या ठिकाणचे डुप्लिकेट आधार कार्ड, वोटर आय डी तयार करून, रेशन कार्ड तयार करून राहत असेल, तर भविष्यामध्ये ती आपल्या देशासाठी फार एक जोखमीची किंवा खतरनाक गोष्ट ठरू शकते। कारण की संपूर्ण जगामध्ये जे टेररिझम आहे त्या टेररिझमपासून वाचण्यासाठी आपल्या भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकत्वाची ओळख असली पाहिजे की तो खरंच भारतीय नागरिक आहे का। तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नागरिकत्व किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाते त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। आमचे एक सर आहेत रेल्वे पोलीसमध्ये। तर ज्यावेळेस मुंबईमध्ये अनेक असे बांगलादेशी सापडतात, तर अशा सिच्युएशनला त्यांना एका हाताला दोरी बांधून सगळ्यांना बांगलादेश बॉर्डरवर त्या ठिकाणी ते घेऊन जात असतात। आणि त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर जे तिथले जे सैनिक आहेत, त्यांच्या देशाचे सैनिक, ते या बांगलादेशींकडून संपूर्ण मोबाईल असतील, फोन, पैसे असतील वगैरे संपूर्ण जप्त करून घेतात आणि त्यांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मारझोड देखील केली जाते। तर अनेक वेळा असे कारवाई त्या ठिकाणी झालेली आहेत बांगलादेशवर। एक स्त्री कुठल्या तरी मार्गाने पळून जेव्हा भारतात येते आणि भारतात आल्यानंतर ती एका भारतीय पुरुषाशी विवाह करते, त्या पुरुषापासून त्या स्त्रीला साधारणतः 2 ते 3 अपत्य होतात। आणि अशा सिच्युएशनला ज्यावेळेस जाणीव होते की तो पुरुष तर भारतीय आहे परंतु ती स्त्री बांगलादेशी आहे आणि ती अवैधरित्या भारतामध्ये आली आहे, अशा सिच्युएशनला तिला भारतातून बाहेर काढलं जातं। कारण की एक कायद्याची पण एक सीमा असते। मानवतेच्या दृष्टिकोनातून त्या स्त्रीने काय करायचं, एवढे 2-3 अपत्याने घेऊन तिने कुठं जायचं, तर हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो। परंतु कायद्यापुढं कोणाला जाता येत नाही। अशा सिच्युएशनला त्या स्त्रीला तिच्या अपत्यांसोबत, कारण की तिचं अपत्य देखील भारतीय मानलं जात नाही, तिला वापस पाठवलं जातं। ही एक फार भेडसावणारी समस्या आहे भारतामध्ये। अनेक मायग्रेटेड लोक भारतात येऊन राहत असतात। ज्यावेळेस ते राहतात त्यावेळेस त्यांना काही वाटत नाही, परंतु जेव्हा इथं ते परिवार स्थापित करतात आणि भविष्यात जेव्हा राज्याच्या किंवा केंद्राच्या गोष्टी निदर्शनात येते की हे अवैध रीतीने या ठिकाणी राहत आहेत आणि जेव्हा त्यांच्यावर कारवाई होते, अशा सिच्युएशनला त्यांना एक गंभीर स्थितीला सामोरं जावं लागतं। कारण की एका स्त्रीने 2-3 अपत्य घेऊन बांगलादेशला जाणं, जिथं तिचं कोणीही नाही आहे, अशा सिच्युएशनला मानवतेच्या दृष्टिकोनातून हा फार कठीण प्रसंग आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। ज्यावेळेस आपले भारतीय किंवा संपूर्ण देशातून लोक ज्यावेळेस अमेरिकेमध्ये राहण्यासाठी जातात, बिझनेससाठी जातात, नोकरीसाठी जातात, एज्युकेशनसाठी जातात, अशा सिच्युएशनला त्या देशामध्ये जाण्यासाठी आपल्याला व्हिसा लागत असतो। आणि ज्यावेळेस एक व्हिसाची लिमिट संपायला येते, फॉर एक्झाम्पल जर व्हिसा 3 वर्षासाठी असेल, तर अशा सिच्युएशनला त्या व्यक्तीला परत भारतात येऊन व्हिसा रिन्यू करावा लागतो। आणि ही एक मोठी जटिल प्रक्रिया असते। खास करून अमेरिकासारख्या देशामध्ये जाण्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो आणि तुमचं उत्पन्न तेवढं असावं लागतं की जेणेकरून तुम्ही भारतामध्ये परत येण्यासाठी एफोर्ट करू शकतात। पहिले काय व्हायचं की अनेक लोक, जगातून अनेक लोक जेव्हा अमेरिकेत जायचे तर व्हिसा संपल्यानंतर ते त्या ठिकाणी अवैधरित्या राहत होते। आणि ज्यावेळेस अमेरिकेच्या सरकारने किंवा तिथल्या पोलीस प्रशासनाने जेव्हा त्यांना पकडले आणि अशा सिच्युएशनला त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांच्यासमोर ही गंभीर समस्या निर्माण झाली की या लोकांना परत पाठवायचं कसं। कारण की जो व्यक्ती परकीय देशातून अमेरिकेमध्ये काहीतरी पैसा कमवण्यासाठी गेलेलो असतो, तो तर हात वर करून देतो, तो सांगतो की मला परत जाण्यासाठी पैसेच नाही आहे। तर दिवसाला 200 ते 300 लोकांना अमेरिकेला स्वतःहून खर्च करून त्या नागरिकांना त्यांच्या देशात पोचवावं लागतं। तर हा खर्च कायमस्वरूपी त्या देशावर येत होता, म्हणून त्यांनी याच्यावर एक उपाय काढला। ते ज्यावेळेस अमेरिकाचा व्हिसा देतात त्यावेळेसच बघून घेतात की या व्यक्तीचं रिटर्न जाण्यासाठी तो एफोर्ट करू शकतो का, किंवा याचा इन्कम व्यवस्थित आहे का, आणि हा कुठल्या संस्थेमध्ये काम करत आहे। तो जर अधिकारी पदासाठी किंवा टीम मॅनेजर म्हणून मोठ्या पदासाठी जर जात असेल तरच तो व्हिसा दिला जातो।
साधारण पदासाठी विजा रिजेक्ट केला तो. हा एक टुरिस्ट विजा म्हणून तुम्ही जाऊ शकतात किंवा एज्युकेशनल विजा तुम्ही घेऊ शकतात, कारण की एज्युकेशनल विजा जो असतो तो साधारणतः 2 ते 3 वर्षासाठी असतो. आपल्याला आज या ठिकाणी हे समजणं गरजेचं आहे की नागरिकत्व आणि निवासी याच्यामध्ये काय फरक आहे हे समजणं आपल्या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, माझ्याकडे आज या ठिकाणचा वोटर आय डी आहे आणि मी या ठिकाणी मतदान करू शकतो. तर याचा अर्थ असा झाला की मी भारताचा नागरिक आहे आणि मला संपूर्ण मूलभूत हक्क जे आहेत त्यांचा मी उपभोग या ठिकाणी करू शकतो. आता भारताचा नागरिक असणे आणि निवासी असण्यामध्ये काय फरक आहे, म्हणजे सिटिझनशिप आणि रेसिडेन्स, तर या दोघांमध्ये काय फरक आहे. तर समजा मी आहे तर मी भारताचा नागरिक आहे. तर मी भारताचा नागरिक आहे कारण की माझ्याकडे वोटर आय डी आहे आणि मी या ठिकाणचे संपूर्ण मूलभूत हक्कांचा वापर मी करू शकतो. पण एक असा व्यक्ती जो बांगलादेशवरून आलेला आहे, नेपाळवरून आलेला आहे, भूटानवरून आलेला आहे, पाकिस्तानवरून आला आहे, अफगाणिस्तानवरून आलेला आहे आणि तो अनेक वर्षापासून इथं राहतोय, बिझनेस करतोय, व्यवसाय करतोय, परंतु त्याच्याकडे वोटर आय डी नाही आहे. तर त्याच्याकडं एक वेगळ्या प्रकारचं आय डी असतं ज्याला आपण रेसिडेंट आयडेंटिटी कार्ड म्हणतो. म्हणजे तो या ठिकाणी व्यापारासाठी आलेला आहे किंवा शिक्षणासाठी आला आहे. तो अनेक वर्षापासून इथं राहतोय, परंतु त्याला भारताचं मतदान कार्ड मिळालेलं नाही आहे किंवा भारताचं नागरिकत्व त्याला मिळालेलं नाही आहे. तर समजा बांगलादेशातून एक व्यक्ती भारतात आला व्यवसाय करण्यासाठी वैध पद्धतीने, म्हणजे अवैधरित्याने आलेला आहे, तर त्याला एक रेसिडेंट कार्ड दिला तर ज्या आधारावर तो या ठिकाणी राहू शकतो. पण तो अवैधरित्या भारतात आलेला नको पाहिजे. मग जो व्यक्ती येऊन भारतात राहतोय तर तो भारताचा नागरिक नाही आहे, फक्त काय आहे, निवासी आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा तुम्ही कुठले, तर बरेच वेळेस आपण सांगतो की मी नाशिकमध्ये राहतो, परंतु नाशिक हे आपलं मूळ गाव नाही आहे. म्हणजे समजा तुमचे वडील कुठल्या तरी खेडेगावातून आले असतील तर पुढचा प्रश्न काय असतो, नाही मूळचे तुम्ही कुठले, तर मग कोणीही सांगतं की आम्ही मूळचे येवल्याचे राहणारे आहोत किंवा आम्ही सिन्नरचे राहणारे आहोत किंवा मालेगावचे राहणार आहोत. ते मूळ आपण, तसं आपण या ठिकाणी मूळ भारतीय आहोत, परंतु जे बांगलादेशी, पाकिस्तानी, नेपाळी जे भारतातून व्यवसाय करतायत अनेक वर्षापासून, तर ते मूळचे भारतीय नाही, ते तर त्या देशाचे झाले, फक्त एक निवासी कार्ड धारण करून ते या ठिकाणी राहत आहेत. ते आपलं वोटर आय डी असतं जे भारताच्या नागरिकाला दिलं जातं आणि हे रेसिडेन्शियल आयडेंटिटी कार्ड आहे जे की भारतामध्ये राहणाऱ्या निवासी व्यक्तीला दिलेलं असतं. आपण भारताचे निवासी पण आहोत आणि नागरिक पण आहोत, परंतु जे बाहेरून आलेले व्यक्ती आहेत ते भारताचे निवासी तर आहेत पण नागरिक नाही. नागरिकत्व मिळवू शकतात जर त्यांची इच्छा असेल घ्यायची, तर त्याच्यासाठी मोठी प्रक्रिया असते. तर नागरिकत्वाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही कलमांची माहिती असणं आवश्यक आहे. जसं कलम 1 सांगते की भारत एक राज्यांचा संघ आहे किंवा भारत एक संघराज्य आहे. त्याच्यानंतर कलम 2, 3, 4 मध्ये भारताचं जे राज्यक्षेत्र आहे तर त्याची व्याख्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसं कलम 5 पासून ते कलम 11 पर्यंत भाग 2 मध्ये बघा, भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 आहेत ज्यामध्ये भारताचं राज्यक्षेत्र आणि भारताच्या सीमा, भारताच्या राज्यांचे नावं यांचे संपूर्ण व्याख्या त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे भाग 2 ज्यामध्ये नागरिकत्व सांगितलेलं आहे आणि भाग 2 मध्ये कलम 5 ते कलम 11 पर्यंत तरतुदी केलेल्या आहेत. कलम 5 ते 11 कशामध्ये, भाग 2 मध्ये. तर जे पण लोक भारताचे नागरिक आहेत ते भाग 3 मध्ये दिलेल्या
मूलभूत हक्कांचा संपूर्ण पद्धतीने वापर करू शकतात. म्हणजे भाग 2 मध्ये जे नागरिकत्व दिलं आहे कलम 5 ते 11 मध्ये, तर असे नागरिक भारताचे भाग 3 मधले जे मूलभूत हक्क दिले जे की आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत आणि त्यांची कलम 12 ते कलम 35 आहे, त्या संपूर्ण मूलभूत अधिकारांचा वापर एक भारतीय नागरिक म्हणून करू शकतो. एक परकीय नागरिक असेल तर तो यातल्या काही अधिकारांचा वापर करू शकतो, परंतु सगळ्या अधिकारांचा वापर करू शकत नाही परकीय नागरिक असेल तर तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत की कलम 5 ते कलम 11 काय सांगतात. तर बघा, कलम 5 ते 11 मध्ये घटनेच्या प्रारंभी म्हणजे 26 जानेवारी 1950 पूर्वीच्या नागरिकांची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. लक्षात असू द्या, आपली जी घटना ज्या दिवशी लागू झाली, हंगामी पद्धतीने लागू झाली, तर ती तारीख होती 26 जानेवारी 1950. तर त्यामध्ये घटनेमध्ये जे नागरिकत्व दिलेलं होतं ते नागरिकत्व 26 जानेवारी 1950च्या अगोदर कोण भारताचा नागरिक असेल तर ते त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. अशा सिच्युएशनला ज्यावेळेस 26 जानेवारी 1950 नंतरच्या नागरिकांची व्याख्या त्या ठिकाणी केलेली नव्हती, तर कलम 11 मध्ये संसदेला असा अधिकार दिला होता की संसदेला कलम 11 नुसार कुठल्याही नागरिकाची समाप्ती किंवा निर्मिती किंवा नागरिकत्व कायद्यामध्ये दुरुस्ती या संपूर्ण अधिकार जे दिला आहे तो संसदेला दिला आहे कलम 11 नुसार. आणि याच संसदेने भारतीय नागरिकत्व कायदा 1955 त्या ठिकाणी तयार केला आहे. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 का तयार केला? कारण की घटनेमध्ये फक्त 26 जानेवारी 1950च्या अगोदरच्या नागरिकांची व्याख्या केलेली होती. त्याच्यानंतर भारताच्या नागरिकांचं काय? जर समजा एखादी व्यक्ती 26 जानेवारी 1950 नंतर भारतात आला असेल तर तो भारताचा नागरिक असेल किंवा नसेल. मग जर त्याला भारताचं नागरिकत्व स्वीकारायचं असेल तर कोणत्या पद्धतीने तो स्वीकारू शकतो, तर याच्या तरतुदी घटनेमध्ये दिल्या नव्हत्या. पण संसदेला कलम 11 नुसार अधिकार दिला होता की तो कुठल्याही नागरिकाचं नागरिकत्व संपुष्टात आणू शकतो किंवा त्या व्यक्तीला नागरिकत्व नवीन देऊ शकतो किंवा नागरिकत्व कायद्यामध्ये दुरुस्ती करू शकतो. आणि म्हणून संसदेने याच कलमाचा वापर करून भारतीय नागरिकत्व कायदा 1955 त्या ठिकाणी तयार केला होता. तर तो कायदा पण आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. सगळ्यात पहिले कलम 5 ते कलम 11 मध्ये नागरिकत्वाच्या काय कलमा आहेत ते आपण या ठिकाणी एक ओव्हरऑल एक रिव्ह्यू आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर जनरली कलम 5 ते कलम 8 मध्ये नागरिकत्वाच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. तर कलम 5 काय सांगते की संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व, संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व म्हणजे 26 जानेवारी 1950च्या अगोदर कोण नागरिक असेल तर त्याच्या व्याख्या सगळ्याच्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर कलम 6 सांगते की पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेले विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क, म्हणजे जे लोक पाकिस्तानातून भारतात आलेले आहेत त्याचं तारखांचा पण मी तुम्हाला पुढे उल्लेख करेल. 19 जुलै 1947 ही तारीख फार महत्त्वाची आहे, कारण की 18 जुलै 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 हा तयार झाला होता. कधी? 18 जुलै 1947ला. म्हणून 19 जुलै 1947 ही तारीख फार महत्त्वाची आहे, ती तुम्हाला पुढे मी एक्सप्लेन करेल. तर कलम 6 मध्ये जे पाकिस्तानमधून स्थलांतरितून जे भारतात आले त्यांचं नागरिकत्व कुठं सांगितले? कलम 6 मध्ये सांगितले. बघा, कलम 5 काय सांगते की जी व्यक्ती 26 जानेवारी 1950च्या अगोदर भारतात आहे तर संपूर्ण व्याख्या त्यांच्याकडे ती भारतीय नागरिक आहे, त्यांचा विषय संपला. पण कलम 6 काय सांगते की जी व्यक्ती पाकिस्तानमधून भारतात आलेली आहे तर त्यांचं नागरिकत्व या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे कलम 6 मध्ये. त्याच पद्धतीने कलम 7 काय सांगते की स्थलांतर करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्व हक्क. बघा, कलम 6 मध्ये व्यक्ती पाकिस्तानमधून भारतात आला. आता कलम 7 काय सांगते की जो व्यक्ती भारतातून पाकिस्तानमध्ये गेला आहे, भारतातून पाकिस्तानमध्ये गेला आणि परत त्याला भारतात येण्याची इच्छा झाली, परत त्याला कुठे येण्याची इच्छा झाली? भारतात येण्याची इच्छा झाली, तर अशा सिच्युएशनला कशा पद्धतीने तो नागरिकत्व धारण करेल हे कशात सांगितलेलं आहे? कलम 7 मध्ये सांगितलेले आहे.
त्याच्यानंतर कलम 8 मध्ये काय सांगितलंय की मूळचे भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्व, म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, की जे मूळ तर भारताचे आहेत परंतु ते कुठे राहत आहेत, परदेशात राहत आहेत. लक्षामध्ये, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचे आईवडील अमेरिकेला गेले व्यापारासाठी, बिझनेससाठी किंवा जॉबसाठी. ते आई किंवा वडील दोघांपैकी एक असेल किंवा दोघी असतील, तर ते अमेरिकेला किंवा ब्रिटनला गेल्यानंतर अनेक वर्षापासून ते त्या ठिकाणी जॉब करतायत आणि कालांतराने त्यांनी त्या ठिकाणी अमेरिकेचं किंवा ब्रिटनचं नागरिकत्व स्वीकारलं आणि त्यांना एक अपत्य झालं, तर ते अपत्य देखील समजा अमेरिकेत राहणाऱ्या दाम्पत्याचं एक अपत्य झालं, तर ते अपत्य देखील काय असणारे, अमेरिकन असणारे. परंतु त्यांचा जो मूळ वंश होता, तर तो कोण होता, भारतीय होता, मूळ वंश होता. लक्षामध्ये, तर असे अनेक लोक आहेत की जे मूळ भारतीय वंशाचे आहेत परंतु अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी ते राहत आहेत. आता NRI आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन मध्ये काय फरक आहे, तर बघा, NRI व्यक्ती परदेशात राहतोय परंतु त्याचं नागरिकत्व भारतीयच आहे, म्हणजे अजून त्याने परदेशाचं नागरिकत्व स्वीकारलं नाही, राहायला तो परदेशात आहे पण मूळ वंश आणि त्याचं नागरिकत्व काय आहे, भारतीयच आहे. तो झाला NRI. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन काय झालं की त्याच्या आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा भारतीय वंशाचे होते परंतु आता त्यांनी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे आणि बाय डिफॉल्ट आई वडिलांचं नागरिकत्व दुसऱ्या देशाचं असल्यामुळे त्याचं पण नागरिकत्व दुसऱ्या देशाचंच झालं, परंतु त्याचा जो मूळ वंश होता तो काय होता, भारतीय. समजा भारतातून एक दाम्पत्य अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचं जे अपत्य जन्माला येईल त्या अमेरिकेप्रमाणे जसं गोरं एकदम असणार आहे का, केस सिल्की मिल्की असणार आहे का, नाही. तर भारताच्या वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर दिसेल. लक्षामध्ये, तुम्ही अमेरिकेत गेलात तर तुम्ही जेव्हा अमेरिकेच्या एखाद्या मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही फिरत असाल आणि अनेक लोकांना बघाल तुम्ही, तर तुम्हाला बघताच क्षणी कळेल की हा व्यक्ती भारतीय असला पाहिजे. कळेल का नाही कळणार. तर हे काय, तर भारतीय वंशाचा फरक, इथल्या वातावरणाचा फरक, जेनेटिकली फरक आहे त्याच्यावर, तर तो म्हणतो भारतीय, म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. लक्षामध्ये, तर हे कुठं सांगितले, कलम 8 मध्ये सांगितले. आता कलम 9 काय सांगते, तर कलम 9 या नागरिकत्वाच्या कलमा आता संपल्या, तर कलम 9 मध्ये काय सांगितलंय की परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणारा व्यक्ती भारताचा नागरिक नसणार. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने स्वतःहून परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर तो आता भारतीय नागरिक राहणार नाही. अक्षय कुमार आहे, अक्षय कुमारचं मूळ नागरिकत्व जो आहे तो कॅनेडियन आहे. काय आहे, कॅनेडियन. मग त्याने ते स्वेच्छेने स्वीकारलं आहे ना, तर तो आता भारतीय राहणार नाही. कारण की भारत काय सांगतो की भारतामध्ये एकेरी नागरिकत्व पद्धत आहे, म्हणजे या ठिकाणी दुहेरी नागरिकत्व पद्धत नाही आहे. ज्या वेळेस एखादी व्यक्ती स्वेच्छेने एखाद्या दुसऱ्या देशाचा नागरिक होऊन जातोय, तर ॲट द सेम टाईम तो ज्या मिनिटाला दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारतोय त्याच मिनिटाला त्याचं भारतीय नागरिकत्व संपुष्टात येऊन जातं. याला म्हणतात एकेरी नागरिकत्व. भारत काय सांगतो की एक तर तू दुसऱ्या देशाचा नागरिक करा, नाही तर भारताचा राहा, पण ॲट ए टाईम तू दोघी देशांचं नागरिकत्व घेऊ शकत नाही. काही देशांना चालतं की तुम्ही किती नागरिकत्व घ्या, पण भारतामध्ये एकेरी नागरिकत्व पद्धत आहे. अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व पद्धत आहे. भारतामध्ये सगळे आपण भारतीय आहोत. आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस आपण लिहितो नॅशनॅलिटी, काय लिहितो आपण, इंडियन. परंतु आपण असं कधी लिहित नाही की मी तमिळ आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, मी गुजराती आहे. तसं राज्यांवरून नागरिकत्व या ठिकाणी झालेलं नाही आहे. तसं अमेरिकेमध्ये 2 नागरिकत्व असतात, एक त्यांच्या राज्याचं नागरिकत्व आणि एक त्यांच्या देशाचं नागरिकत्व. लक्षामध्ये, कलम 10 काय सांगते की नागरिकत्वाचे हक्क चालूच राहणे. म्हणजे जो भारतीय व्यक्ती आहे तो भले इथं असो किंवा परदेशात असो, संसद जो पण काही कायदा करेल, ज्या पण काही तरतुदी करेल, त्या तरतुदी त्या व्यक्तीला लागू असतील ज्यांना भारताचं नागरिकत्व प्राप्त आहे. तो भले देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल, पण त्याला संसदेने केलेला कायदा त्याला लागू असणार आहे. आणि कलम 11,
संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनिमयन करणे. म्हणजे कलम 11 काय सांगते की कलम 11 नुसार संसद नागरिकत्वाच्या तरतुदीमध्ये बदल करू शकतो, चेंजेस करू शकतात. एखाद्याचं नागरिकत्व संपादित पण करू शकतात. संपादित म्हणजे देणे आणि संपुष्टात आणणे. तर संपुष्टात आणणे म्हणजे समाप्त करणे. तर संपूर्ण अधिकार कोणाला दिला आहे? संसदेला दिला आहे. का दिला होता? कारण की घटनेला माहिती होतं आणि घटनाकर्त्यांना माहिती होतं की आपण फक्त नागरिकत्व कोणाचं एक्सप्लेन केलं आहे? 26 जानेवारी 1950च्या अगोदरच्या लोकांचं. पण नंतर काय करायचं? तर याच्यासाठी कायदा लागणार होता. तो कायदा तयार करण्याचा अधिकार कोणाला दिला होता? संसदेला दिलेला होता. संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांच्या एकत्रित समूहाला काय म्हटलं जातं? संसद म्हटलं जातं. कारण की कुठल्याही कायद्याचं रूपांतर जर आपल्याला करायचं असेल, तर विधेयक आपल्याला राज्यसभेत, लोकसभेत किंवा लोकसभेत मग राज्यसभेत दोघांपैकी कोणत्याही एका सदनामध्ये मांडून फायनली ते कोणाकडे पाठवावं लागतं? राष्ट्रपतीकडे पाठवावं लागतं. आलं लक्षामध्ये? आता कलम 5 थोडं आपण डिटेलमध्ये बघूया. तर पुस्तकाने फार लेंथी सांगितलेलं आहे. मी आता तुम्हाला समजेल त्या भाषेत त्या ठिकाणी सांगतो. तर कलम 5 मध्ये सांगितलं की अधिवासाच्या आधारावर, अधिवासाचा आधारचा अर्थ असा होतो की जन्मानुसार. कशानुसार? जन्मानुसार. अधिवासाच्या आधारावर घटनेच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात, घटनेच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात. तर भारताचं राज्यक्षेत्र म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. राज्यक्षेत्र तर भारताचे जेवढे पण घटक राज्य आहे, घटक राज्य, त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश, आणि भारताने संपादित केलेले प्रदेश. भारताचं राज्यक्षेत्र याला म्हटलं जातं. म्हणजे जो व्यक्ती महाराष्ट्रात उभा आहे किंवा महाराष्ट्रात राहतोय तो पण काय आहे? भारतीय नागरिक आहे. जो व्यक्ती अंदमान निकोबार लक्षद्वीपमध्ये राहतोय, केंद्रशासित प्रदेशात राहतोय, तो पण काय आहे? भारतीय नागरिक आहे. आता एखादी व्यक्ती भारताच्या बॉर्डरवर राहतोय, कुठं? भारताच्या बॉर्डरवर किंवा समुद्रामध्ये 1 किलोमीटरवर त्याने त्याचं घर बांधून घेतलं. आता ते ना राज्य आहे ना केंद्रशासित प्रदेश आहे, पण तो प्रदेश भारताचे संपादित केलेला प्रदेश आहे. समुद्रामध्ये साधारणतः 12 नॉटिकल मैलपर्यंत आपली सीमा असते, त्याला म्हणतात संपादित केलेला प्रदेश. भविष्यात जर आपण एखादी देश किंवा एखादी राज्य किंवा एखादी भाग जमिनीचा तुकडा जर भारतात मिळवून घेतला तर ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी राहणारा व्यक्ती पण काय होऊन जाणार? भारताचा नागरिक होऊन जाणार. आलं लक्षामध्ये? तर याला संपूर्ण याला काय म्हणतो आपण? भारताचे राज्यक्षेत्र म्हणतो. भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये घटक राज्य आहेच, केंद्रशासित प्रदेश पण आहेत. 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आणि यांच्या व्यतिरिक्त जो भारताने संपादन केलेला प्रदेश जो आहे तो देखील याच्यामध्ये गृहीत धरला जातो. तर या संपूर्ण प्रदेशामध्ये ज्या ज्या लोकांचा जन्म होईल ते सगळे भारताचे काय असणारे? नागरिक असणारे. कारण की भारतामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. तरी सुद्धा नंतर त्याच्यामध्ये काय कालांतराने दुरुस्त्या करण्यात आलेल्या. आता प्रश्न तू विचारला कसा त्याच्यावर आहे. तर कलम 5 काय सांगतं की 26 जानेवारी 1950च्या अगोदरचं. तर 26 जानेवारी 1950च्या अगोदर जर टुरिस्ट असतील आणि त्यांचा मुलगा जन्माला आला असेल तर तो कोण आहे? भारतीय नागरिक आहे. पण हल्ली जर तू प्रश्न विचारला तर आता काय? तर आता एखाद्या टुरिस्टचा मुलगा जर या ठिकाणी जन्माला आला तर तो भारतीय नागरिक होत नाही. म्हणून आपण कलम 5 मध्ये काय म्हटलं इथं? घटनेच्या प्रारंभी. आलं लक्षात? घटनेच्या प्रारंभी. तर या कलमानुसार घटनेच्या प्रारंभी जर टुरिस्टचा एखादी मुलगा या ठिकाणी, मुलगा किंवा मुलगी या ठिकाणी जन्माला आली तर तो भारतीय नागरिक होता, राज्यक्षेत्रात जन्माला आलाय. पण आता तसं नाही. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये अनेक वेळा दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहे आणि 2003 मध्ये ती दुरुस्ती केली होती की एखादी टुरिस्टचा व्यक्ती भारतीय नागरिक नसणार आहे. कारण की काय होणार की एखादी टुरिझमसाठी किंवा एखादी
दाम्पत्य भारतामध्ये जॉब करण्यासाठी आलं आणि कालांतराने ते 2-3 वर्षांतर ते चालले गेले. त्या मुलाला काहीच माहिती नाही, तो तिकडे गेला, त्याच्या देशाचं नागरिकत्व त्याने घेऊन घेतलं आणि आपण उगाच त्याला जबरदस्ती नागरिकत्व देऊनच ठेवलेलं आहे. तर म्हणून त्या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत. आता कलम 6 मध्ये या ठिकाणी काही तारखा आपण या ठिकाणी दिल्या आहेत. त्या तारखा फार महत्त्वाच्या आहे, त्या लक्षात घ्या. कलम 6 काय सांगते बघा. कलम 6 सांगते की जे लोक पाकिस्तानमधून स्थलांतरित होऊन कुठे आले, भारतात आले आणि ते येताना वेगवेगळ्या कालावधीमध्ये आले, तर त्या कालावधीचा या ठिकाणी आपण विचार करूया. तर बघा, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित करून आलेली व्यक्तींसाठी या ठिकाणी नागरिकत्व कसं असेल ते बघूया. तर पहिलं आपण या ठिकाणी बघतोय 19 जुलै 1948 पूर्वी. कधी? 19 जुलै 1948 पूर्वी. कारण की 18 जुलै 1948ला भारतीय शासन कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा तयार झाला होता 1947. तो कायदा कधी तयार झाला? 18 जुलै 1947. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947, ज्यानुसार भारत आणि पाकिस्तान 2 डोमिनियन स्टेट्स तयार झाले आणि भारतामध्ये संस्थानिकांना अधिकार दिला होता की तुम्हाला भारतात जायचं तर भारतात जा, पाकिस्तानमध्ये जायचं तर पाकिस्तानमध्ये जा, स्वतंत्र राहायचं तर स्वतंत्र राहा. मग 19 जुलै 1948 पूर्वी भारतात स्थलांतर करून आल्या असून तेव्हापासून तो भारतात सामान्य निवासी म्हणून जगत असेल तर, म्हणजे या तारखेच्या आत तो भारतात आलेला आहे आणि एक सामान्य निवासी म्हणून तो जगतोय. त्याच्याकडे कुठला कागदोपत्री पुरावा नाही आहे, पण तो निवासी म्हणून जगतोय. मग इथे येऊन त्याने काहीतरी रजिस्ट्रेशन वगैरे करून ठेवलं असेल, तर तो व्यक्ती काय असेल, तो भारतीय असेल. आता या तारखेनंतरचा विचार करा बघा. 19 जुलै 1948 नंतर भारतात स्थलांतर करून आला असून व घटनेच्या प्रारंभीपूर्वी सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज केला असेल. तर बघा, 19 जुलै 1948च्या अगोदर तो भारतात स्थलांतरित करून आला तर कुठल्याही अधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची गरज नाही. पण 19 जुलै 1948 नंतर ते 26 जानेवारी 1950च्या अगोदर जर तो स्थलांतर करून आला असेल भारतामध्ये, तर असा निवासीला भारतामध्ये सक्षम अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं गरजेचं आहे. अजून दुसरी गोष्ट, ती नोंदणी करण्यासाठी त्याला कमीत कमी 6 महिने इथं अधिवास किंवा निवास करावा लागेल. म्हणजे समजा एक व्यक्ती जर 20 जुलै 1948 नंतर आला आहे, म्हणजे साधारणतः 20 जुलैच्या आसपास तो आला आहे, तर जुलैनंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, त्याच्यानंतर तो 6 महिन्यानंतर तो अर्ज करू शकतो. तसं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक अट टाकून ठेवलेली आहे. तर हे झालं कलम 6 नुसार जे लोक पाकिस्तानहून भारतामध्ये आले. आता जे लोक भारतातून पाकिस्तानमध्ये गेले आणि परत त्यांची इच्छा भारतामध्ये येण्याची आहे, तर बघा, स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्व हक्क. तर बघा या ठिकाणी 1 मार्च 1947 नंतर स्थलांतर करून गेलेला व्यक्ती, कधी? 1 मार्च 1947 नंतर जो पाकिस्तानमध्ये चालला गेलेला व्यक्ती नागरिक नसणार, तो भारताचा नागरिक नसणार. पण अशी व्यक्ती कायदेशीर परवाना घेऊन जर भारतामध्ये एका विशिष्ट कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी या ठिकाणी स्थायिक होण्यासाठी जर येत असेल, तर असा व्यक्ती भारताचा नागरिकत्व होऊ शकतो. तर बघा, 1 मार्च 1947 नंतर स्थलांतर करून गेलेला व्यक्ती भारतीय नागरिक नसणार, परंतु अशी व्यक्ती कायदेशीर परवान्याखाली परत स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचेच परत येण्यासाठी भारतात परतली असेल तर तिला भारताचे नागरिक मानले जाईल. आणि अशी व्यक्ती 19 जुलै 1948 नंतर आली आहे असं तिला त्या ठिकाणी गृहीत धरलं जाईल, तर ती पण व्यक्ती भारताचा नागरिक होऊ शकते. मग 19 जुलै 1948 नंतर आलेली आहे असं गृहीत धरण्यात येईल, तर तिला परत भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल, सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल. आणि तो अर्ज करण्याच्या अगोदर त्याला कमीत कमी 6 महिने या ठिकाणी निवासी म्हणून त्याला राहावं लागेल. तर ह्या नियम कानून त्याला देखील या ठिकाणी लागू असणार आहे. तर ही झाली कलम 7. आता कलम 8 कडे जाऊया आपण.
तर कलम 8 मध्ये काय सांगितलंय की मूळचे भारतीय असलेला परत पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्व हक्क, म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. आता जे हे कार्ड आहे बघा, तर इथं बघा तुम्हाला नाव दिसत असेल पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन कार्ड, आणि इथं पर्सन ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, तर OCI म्हणतो आपण त्याला. तर आता सध्या जे आहे ना PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आणि OCI ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, त्या दोघांना एकत्र केलं आहे आणि दोघांसाठी एकच कार्ड असतं. ते कार्ड म्हणजे काय असतो, PIO कार्ड असतं. तर बघा हे जे आहेत तर यांचे आजी किंवा आजोबा, वडील किंवा माता हे भारतीय होते आणि ते आता परदेशात राहत आहेत आणि परदेशी नागरिकत्व या व्यक्तीने स्वीकारून घेतलेलं आहे. परंतु त्याचा मूळ वंशज काय आहे, तर त्याचा मूळ वंशज आहे भारतीय. तर आता ज्यांच्याकडे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ज्याच्याकडे कार्ड आहे तर त्याला काय बेनिफिट मिळतो, तर समजा एखादी असा भारतीय व्यक्ती की ज्याने अमेरिकेचं नागरिकत्व घेतलंय परंतु त्याच्याकडे PIO कार्ड आहे, तर त्याला जर 180 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी जर भारतात यायचं असेल तर त्याला कुठली नोंदणी करण्याची गरज नाही करण्याची गरज नाही. त्याच्यातून त्याला काय दिली आहे, सवलत दिलेली आहे. त्याला जर 15 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जर भारतात यायचं असेल, 15 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी, तर त्याला विजाची गरज नसते. तो भारतामध्ये कुठेही फिरू शकतो. भारतामध्ये त्याला जे मूलभूत अधिकार जे इतरांना प्राप्त असतात त्यातले काही अधिकार त्याला देखील प्राप्त असतात. फक्त तो या ठिकाणी जमिनी विकत नाही घेऊ शकत, तर हा अधिकार त्याला वगळण्यात आलेला आहे. मात्र तो भारतात कुठेही फिरू शकतो, कुठलाही व्यवसाय करू शकतो, कुठलाही धर्माचं आचरण तो करू शकतो. मतदान नाही करू शकत, कारण की मतदान करण्यासाठी त्याला मतदान यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे. तर काही बेसिक फायदे या पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनला असतात. परंतु हे PIO कार्ड घेण्यासाठी काही गोष्टी असतात, काही तरतुदी असतात. ते PIO कार्ड कोणाला मिळतं, तर ज्याचे आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा भारतीय वंशाचे असतील तर त्याला हे PIO कार्ड मिळतं. दुसरी गोष्ट, भारताबद्दल त्याला आदर असला पाहिजे. भारतामध्ये काहीतरी त्याला व्यवसाय करायचा आहे आणि त्याच्या व्यवसायातून काहीतरी भारताची प्रगती वगैरे होणार आहे किंवा त्याचं भारताच्या प्रगतीमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, तर अशा लोकांना हे कार्ड त्या ठिकाणी दिलं जातं. तर हे आहे कलम 8 नुसार. आता कलम 9, तर 9 काय सांगते की परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणारा व्यक्ती भारताचा नागरिक नसेल. तर ज्या व्यक्तीने परकीय देशाचं नागरिकत्व घेतलं ॲटोमॅटिकली त्याचं भारतीय नागरिकत्व नष्ट होऊन जाईल. कलम 10 काय सांगते की भारताची नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती संसद जो कोणताही कायदा करेल त्याच्या तरतुदींच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील. म्हणजे कलम 10 मध्ये जो पण काही संसद कायदा करेल तो कायदा भारताच्या संपूर्ण नागरिकांना मान्य असेल, तो भलेही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असेल. कलम 11 नुसार मी सांगितलं होतं की संसदेला नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वाविषयक अन्य सर्व बाबींसंबंधी कायद्याने तरतूद करण्याचा अधिकार त्याला असतो. कशामध्ये, कलम 11 मध्ये. आता नागरिक बघा, एक तर भारतीय नागरिक आहे. तर भारतीय नागरिक म्हणजे कोण, तर नागरिकांना सर्व नागरी व राजकीय अधिकार प्राप्त असतात. भारतात राहणारा व्यक्ती आणि ज्याला संपूर्ण नागरी आणि राजकीय अधिकार प्राप्त आहेत तो काय असणार आहे, भारताचा नागरिक असणार आहे. त्याला म्हणतात सिटीजन ऑफ इंडिया. परंतु जे परकीय असतात त्याला एलियन म्हणतात. तर परकीयांना सर्वाधिकार प्राप्त नसतात. जसं भारतीयांना सगळेच अधिकार प्राप्त आहे, मूलभूत हक्क प्राप्त आहे, तसं परकीयांना नाही आहे. परकीयांमध्ये 2 प्रकार टाकले जातात, एक मित्र राष्ट्र परकीय, एक शत्रू राष्ट्र परकीय. तर मित्र परकीय जे असते, मित्र राष्ट्राचे जे परकीय आहेत त्यांना थोडे शत्रू राष्ट्राच्या परकीयांपेक्षा थोडे जास्त अधिकार असतात. फॉर एक्झाम्पल, जे मित्र परकीय आहेत त्यांना शत्रू परकीयांपेक्षा थोडे जास्त अधिकार असतात. त्याचं जर एक उदाहरण घ्यायचं म्हटलं
तर शत्रू परकीयांना कलम 22 अंतर्गत त्यांना अटक व स्थानबद्धता विरुद्ध संरक्षण प्राप्त होत नाही. अटक व स्थानबद्धता, फॉर एक्झाम्पल जर अमेरिकेचा व्यक्ती भारतात आला फिरण्यासाठी आणि पोलीस यंत्रणेला त्याच्यावर डाऊट आहे की हा व्यक्ती टेररिस्ट असू शकतो, त्याचं नागरिकत्व काय आहे? अमेरिकन. अमेरिका आपला मित्र राष्ट्र आहे, म्हणजे तो नागरिक पण काय झाला? मित्र परकीय नागरिक तो झाला. आता त्याच्यावर डाऊट आहे, तर त्याला डाऊटच्या आधारावर त्याला स्थानबद्ध करणं, अटक करणं होऊ शकत नाही. अटक करण्यासाठी पुरावे असणं गरजेचे आहे. किंवा स्थानबद्धता म्हणजे माहिती आहे, जसं सुभाषचंद्र बोस यांना घरामध्येच बंद करून ठेवलं होतं, त्यांच्या घरामध्ये ते कुठेही फिरू शकत होते, परंतु त्यांच्या घराच्या बाहेर पहरा दिलेला होता आणि त्यांना येणारं प्रत्येक पत्र पोलिसांद्वारे वाचलं जायचं आणि त्यांनी जे पण काही आतून बाहेर पत्र किंवा काही वस्तू पाठवली असेल ती चेक केली जायची. तर अशा पद्धतीने याला म्हणतात स्थानबद्धता. कारावास आणि स्थानबद्धतेमध्ये फरक आहे. कारावास म्हणजे जे तर जेलमध्ये टाकलंय त्याला म्हणतात कारावास. स्थानबद्धता म्हणजे तुमच्याच राहत्या घरी किंवा तुमच्या राहत्या ठिकाणी तुम्हाला त्या एरियात फिरण्याची मुभा आहे, परंतु बाहेर काय लावली आहे? सिक्युरिटी लावली आहे, त्याला म्हणतात स्थानबद्धता. परंतु भारतीय नागरिकाला पुराव्यांच्या आधारावर असेल किंवा परकीय नागरिकाला पुराव्यांच्या आधारावर असेल एक लिमिट असते स्थानबद्ध करण्याची. तसं शत्रू राष्ट्राच्या परकीय नागरिकाला विदाऊट एनी पुरावा, जसं पाकिस्तानी एखादी व्यक्ती आला भारतामध्ये फिरण्यासाठी आणि पोलिसांना डाऊट आहे की हा टेररिस्ट असू शकतो, तो कुठलाही पुरावा न सादर करता डायरेक्ट त्याला स्थानबद्ध किंवा चौकशीसाठी त्याला उचलू शकतात. तर हा शत्रू राष्ट्र आणि मित्र राष्ट्राच्या परकीय नागरिकांना काही अधिकार जे प्राप्त आहेत, तर मी काय सांगितलं की मित्र राष्ट्राच्या परकीय नागरिकांना थोडे जास्त अधिकार प्राप्त आहे ॲज कम्पेअर्ड टू शत्रू राष्ट्राच्या परकीय नागरिकांपेक्षा. कलम 22 याचं चांगलं एक उत्तम उदाहरण आहे. आता काही अधिकार असे असतात जे फक्त नागरिकांनाच प्राप्त आहेत, जे भारतीय नागरिकत्व आहे त्यांनाच. फॉर एक्झाम्पल कलम 15, तर धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. तर हे जे 5 तत्व आहे यांच्यावरून कुठल्याही प्रकारे भेदभाव केली जाऊ शकत नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ब्राह्मण, पाटील, पवार, महाजन यांच्यावरून, स्त्री पुरुष यांच्यावरून, किंवा तू बिहारचा आहे, तू बॅकवर्ड एरियातून येतो, तू गावातून आलेला आहे, तर अशा कुठल्याही कारणावरून भेदभाव केला जाऊ शकत नाही. हा अधिकार कोणाला प्राप्त आहे? भारतीय नागरिकाला. परकीय नागरिक या अधिकाराचा वापर करू शकत नाही. कलम 16, सार्वजनिक रोजगाराच्या बाबींमध्ये समान संधी, म्हणजे कुठलाही रोजगार निर्माण असेल तर त्या ठिकाणी भारतीय नागरिक समान पद्धतीने अप्लाय करू शकतो. जर एखादी कंपनी परकीय नागरिकाला सांगत असेल की तू परकीय म्हणून आम्ही तुला जॉबवर ठेवत नाही, तर तो याच्या कलमाचा वापर करून न्यायालयात जाऊ शकत नाही. समजा एक जॉब वॅकन्सी निघाली, त्या ठिकाणी 5 लोक आले आहेत, 5 लोकांमध्ये समजा 3 लोक भारतीय आहेत, एक अमेरिकन आहे, एक पाकिस्तानी आहे. तर जॉब देणाऱ्याने स्पष्ट सांगितलं की मी अमेरिकावाल्याला आणि पाकिस्तानला जॉब देणार नाही. का? कारण की तुम्ही परकीय देशाचे आहात, तर ते न्यायालयात जाऊ शकत नाही, त्यांना याचं संरक्षण प्राप्त नाही. पण तेच तो भारतीय व्यक्तीला नाही सांगू शकत की मी तुला जॉब देऊ शकत नाही, तर त्याला कारण म्हणजे ह्या कारणानुसार त्याला काढू शकत नाही. धर्म किंवा तू मुस्लिम धर्माचा आहे किंवा तू शीख धर्माचा आहे म्हणून मी तुला जॉबला नाही ठेवू शकत, तर एक कारणावरून जर त्याला काढलं असेल किंवा त्याला इंटरव्ह्यूला बसण्यासाठी मनाई केली असेल, तर अशा सिच्युएशनला तो न्यायालयाच्या दरवाजापर्यंत तो जाऊ शकतो आणि तिथून न्याय तो मिळवू शकतो. कलम 19 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्याचे हक्क त्या ठिकाणी दिले आहेत. धर्माचं आचरण असेल, प्रचार असेल, संस्था स्थापन करण्याचं असेल, तर ते संपूर्ण अधिकार भारतीय नागरिकाला प्राप्त आहेत. कलम 29 मध्ये अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधाचे संरक्षण आहे, तो अधिकार फक्त भारतीय नागरिकाला प्राप्त आहे. आणि कलम 30 मध्ये शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. तर हे जे हक्क जे आपण या ठिकाणी बघितले ते फक्त भारतीय नागरिकालाच प्राप्त आहे. बाकीचे अधिकार जे आहेत ते परकीय नागरिकाला देखील त्या ठिकाणी प्राप्त आहेत. आता नागरिकत्व कायदा 1955 जो आहे, जो की कलम 11 नुसार करण्यात आला होता. कोणत्या कलमानुसार? कलम 11 नुसार नागरिकत्व कायदा 1955.
या कायद्यामध्ये वेळानुसार अनेक वेळेस बदल करण्यात आले आहेत. तर बदल बघा 8 वेळेस आतापर्यंत बदल केले आहेत. तर कधी कधी केले ते बघा 1957ला केला होता, 55 स्थापन झाला. तर बदल कधी केला 1957ला, 1960ला, 1985, 1986, 1992ला, 2003 मध्ये, 2005 मध्ये आणि 2015 मध्ये. तर एवढ्या वेळेस त्याच्यामध्ये काय करण्यात आलेले आहे, बदल करण्यात आलेले आहेत. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये. आता नागरिकत्व कायदा 1955 नुसार एखादी व्यक्ती भारताचा नागरिक 5 तत्वाद्वारे होऊ शकतो, की ज्याला भारताचा नागरिक व्हायचं आहे तो 5 तत्वांचा आधार तो घेऊ शकतो. तर पहिला आहे जन्मतत्वावर, की त्याचा जन्म भारतात झालेला असेल तर, आणि त्याचे आई किंवा वडील भारतीय असेल तर, किंवा दोघांपैकी एक जरी भारतीय असेल आणि दुसरा अवैधरित्या भारतात आलेला नसेल तर. वंशतत्वावर, त्याचा जन्म भारतात नाही झालेला आहे परंतु त्याची आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा भारताचे होते, त्या तत्वावर तो इथं भारताचा नागरिकत्व होऊ शकतो. नोंदणी तत्वावर, नोंदणी तत्वावर म्हणजे तो भारतीय नागरिक नाहीच आहे, भारतीय नागरिक नाहीच आहे पण तरी त्याला भारतीय व्हायचं आहे तर त्याला बाय रजिस्ट्रेशन करून तो होऊ शकतो. स्वीकृती तत्वावर, म्हणजे एखादी व्यक्ती भारतात येऊन राहतोय आणि त्याने भारतीयचं अनेक वर्ष या ठिकाणी राहून त्याने भारताचं नागरिकत्व स्वीकार केलं. आता नोंदणी तत्वावर आणि स्वीकृती तत्वावर मग काय फरक आहे ते बघा. नोंदणी तत्वामध्ये त्या व्यक्तीचं आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा भारतीय होते, म्हणजे कुठंतरी भारताशी त्याचा संपर्क होता. पण स्वीकृती तत्वावर त्याच्या कुठल्याच नातेवाईकाचा किंवा आजीबाबांचा, आईवडिलांचा भारताशी संबंध नव्हताच, तो देखील भारताचा स्वीकृती करू शकतो. तर हा दोघांमध्ये फरक आहे. त्याच्यानंतर सामान्यीकरण तत्वावर, म्हणजे एखादी प्रदेश जर भारतात मिळवला असेल तर ॲटोमॅटिकली तो प्रदेशात राहणारे लोक काय होऊन गेले, भारतीय होऊन गेले. तर अशा 5 तत्वांवर भारतीय नागरिकत्व प्राप्त होऊ शकतं. तर बघा जन्मतत्वाद्वारे याच्यामध्ये कशा पद्धतीने भारताचा एखादी व्यक्ती नागरिकत्व प्राप्त करू शकतो ते आपण या ठिकाणी बघूया. तर बघा या ठिकाणी ज्या तारखा आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. तर 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 पूर्वी, म्हणजे कोणत्या कालावधीत, 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 पूर्वी, या कालावधीमध्ये किंवा या कालखंडामध्ये पूर्वी भारतात जन्मलेली व्यक्ती भारताचा नागरिक असेल. आता जो तू प्रश्न विचारला होता की एक टुरिस्ट कपल आहे जे की भारतात आलं, त्यांच्या मुलाचा जन्म इथं झाला परंतु ते भारतीय नाही आहे, ॲटोमॅटिकली तो मुलगा ते भारतीय नसतील आई वडील पण त्याचा जन्म इथं झाला म्हणून तो काय होऊन गेला, इथे भारतीय होऊन गेला. लक्षामध्ये. तर आपण काय बघतो, जन्मतत्वावर. मग नंतर कालांतराने असं लक्षात आलं की ज्या व्यक्तीचा भारतात भलेही जन्म झाला आहे पण काही दिवसांनी तो परत दुसऱ्या देशात चालणार आहे, मग त्याचा भारताशी संपर्कच नसणार, मग त्याला का आपण उगाच इथं भारतीय म्हणून ठेवायचं. तर मग थोडा चेंज करण्यात आला. मग 1 जुलै 1987 या दिवशी किंवा यानंतर जन्मलेली व्यक्ती भारताचा नागरिक असेल परंतु त्याच्या माता किंवा पिता कोणी एक भारताचा नागरिक असला पाहिजे. तर पहिले काय सांगितलं की 26 जानेवारी 1950 नंतर आणि 1 जुलै 1987च्या अगोदर जर तो व्यक्ती भारतात जन्माला असेल तर तो भारताचा नागरिक होईल. परंतु 1 जुलै 1987 नंतर जर तो भारतात जन्माला असेल तर अशा सिच्युएशनला त्याची माता किंवा पिता दोघांपैकी एक भारतीय असणं गरजेचं आहे, दोघांपैकी एक भारतीय असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग अजून काही चेंजेस करण्यात आले त्याच्यामध्ये. तर 3 डिसेंबर 2004 या दिवशी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेली व्यक्ती भारताचा नागरिक असेल परंतु त्याच्या माता किंवा पित्यापैकी दोघांपैकी एक भारतीय व्यक्ती असला पाहिजे आणि दुसरा पार्टनर अवैधरित्या भारतात आलेला नसावा. हे कधी करण्यात आलं, 3 डिसेंबर 2004 नुसार. मी आत्ताच तुम्हाला जे प्रकरण सांगितलं होतं की मुंबईमध्ये एक बांगलादेशी महिला होती, ती स्त्री अवैधरित्या भारतात आलेली होती. मग तिने इथल्या पुरुषाशी काय केला, विवाह केला. तर इथल्या पुरुषाशी विवाह केल्यानंतर त्यांना 3 मुलं जन्माला आले. साधारणतः 7 ते 8 वर्ष किंवा 9 वर्ष ती स्त्री या ठिकाणी राहिली आणि अचानक कोणाच्या तरी लक्षात आलं की स्त्री बांगलादेशी आहे आणि ती अवैधरित्या भारतात आलेली आहे. तर बघा जर ती 2004च्या अगोदर आलेली राहिली असती तर तिचे मुलं भारतीय होऊन गेले असते, कारण की तिथे फक्त काय कंडिशन टाकले की माता किंवा पिता भारतीय असला पाहिजे. तर तिचे मुलं पण काय होऊन गेले असते, भारतीय होऊन गेले असते. पण 2004 नंतर 3 डिसेंबर 2004 नंतर काय कंडिशन टाकली
की जर माता किंवा पिता दोघांपैकी एक भारतीय असेल तर त्या सिच्युएशनमध्ये तिचं मिस्टर जो होता, तिचे पती जे होते ते भारतीय होते, पण ती अवैधरित्या भारतात आली होती, तर तिचे मुलं देखील भारतीय नागरिक नसणारे, कारण की एक पार्टनर जो तो अवैधरित्या आलेला आहे, तर तो अवैधरित्या तो पार्टनर आलेला नसावा, तशी कंडिशन त्या ठिकाणी टाकण्यात आलेली होती. ते झालं जन्मतत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त करणे. त्याच्यानंतर वंशतत्वाद्वारे, तर बघा इथं काय सांगितलेलं आहे की 26 जानेवारी 1950 रोजी वंश म्हणजे आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा भारतीय असणे आणि तो नसेल तर 26 जानेवारी 1950 रोजी आणि 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताच्या बाहेर जन्मलेली व्यक्ती, भारताच्या कुठे जन्मलेली व्यक्ती, बाहेर जन्मलेली व्यक्ती भारतीय असेल जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे पिता भारतीय असतील तर इथं फक्त कोणाला कंडिशन टाकली, पिताला, पिता भारतीय असला पाहिजे. तर या कालावधीत जन्मलेली व्यक्ती पण काय होऊन जाते, भारतीय होऊन जाते. आमच्या कॅमेऱ्यातून गेलं तुम्ही. आता बघा 10 डिसेंबर 1992 नंतर तर इथं काय झालं, फक्त पित्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे की पिता भारतीय असला पाहिजे. तर 10 डिसेंबर 1992 नंतर काय कंडिशन टाकली की माता किंवा पिता दोघांपैकी एक भारतीय असला पाहिजे. पहिले माता भारतीय असेल तर चालत नव्हतं, पण आता माता जरी भारतीय असेल तरी त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व प्राप्त होईल वंशतत्वाच्या आधारावर. त्याच्यानंतर 3 डिसेंबर 2004 नंतर भारताच्या बाहेर जन्मलेली व्यक्ती भारतीय नसेल मात्र 1 वर्षाच्या आत त्या व्यक्तीची नोंद केल्यास ती व्यक्ती भारतीय होऊ शकते. म्हणजे बघा अगोदर काय होतं की मुलगा बाहेरच्या देशात जन्माला आला आणि त्याचे वडील भारतीय आहेत, तर ॲटोमॅटिकली तो काय होऊन जात होता, भारतीय होऊन जात होता, या कालावधीत जन्माला आला असायचा. मग नंतर त्याच्या सूट काय देण्यात आली की ठीक आहे, वडील असो का आई असो, माता असो का पिता असो, दोघांपैकी एक जरी भारतीय असेल तरी तो मुलगा पण काय होऊन जातोय, भारतीय होऊन जातोय. पण नंतर असं लक्षात आलं की जे दाम्पत्य फॉरेनला राहते त्यांचा मुलगा तिथं जन्माला आला आणि त्याने आयुष्यात कधी भारत बघितला देखील नाही, तर तो भारतीय कसा होऊ शकतो. नुसतं एवढं की त्याचे वडील किंवा आई भारतीय म्हणून तो भारतीय, तर ते त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. तर काय सांगण्यात आलं की जरी आई किंवा माता किंवा पिता भारतीय असेल परंतु ते राहतात कुठे, परकीय देशात राहत आहेत. मान्य आहे की माता पिता भारतीय आहे, त्यांना परकीय देशात जाऊन तिथं एक मुलगा जन्माला आला, परंतु त्याने आयुष्यात काही भारत बघितलाच नाही, तर तो भारतीय राहील का, नाही. पण सवलत अशी देण्यात आली की जर त्याच्या आई किंवा वडिलांनी कोणीतरी 1 वर्षाच्या आत येऊन भारतात नोंदणी केली त्याच्या जन्माची, तर अशा सिच्युएशनला तो भारतीय होऊन जाईल. म्हणजे त्याला त्या जटिल प्रक्रियेमधून जावं लागणार नाही. तर हे आपण बघितलं वंशतत्वाद्वारे. आता पुढचा जो प्रकार आहे नोंदणी तत्वाद्वारे. इटलीच्या कार्यकर्ता नोंदणी तत्वाद्वारे. त्याच्यात काय सांगितलं की मूळ भारतीय. आता बघा नोंदणी तत्वामध्ये काय झालंय की मूळ भारतीय असला पाहिजे, म्हणजे तो आई किंवा वडील, माता किंवा पिता भारतीय होते परंतु तो परदेशात राहत होता, तर असा व्यक्ती नोंदणी तत्वाद्वारे करू शकतो. आणि त्याचं जर भारतीय वंश नसेल, आई किंवा माता किंवा पिता कोणीच भारतीय नसेल, तर त्याला अजून काय अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे, ज्या ऑप्शनचा वापर आपल्या आदरणीय सोनिया गांधी यांनी केला होता, तो पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा मूळ भारतीय असणारा असा व्यक्ती जो नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात सामान्यतः निवासी आहे. आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा भारतीय होते परंतु तो भारतीय नाही आहे, तो परदेशात राहत होता, आता तो भारतात आला आणि त्याला आता भारतीय नागरिकत्व स्वीकारायचं आहे, तर कमीत कमी त्याला भारतीय निवासी म्हणून किती वर्ष राहावं लागेल, 7 वर्ष, तरच तो भारतीय होऊ शकतो. पण एखादी अशी व्यक्ती की जी भारतीयच नाही आहे आणि तिला भारतीय व्हायचं, तर काय ऑप्शन दिला आहे, तर बघा भारतीय नागरिकाशी विवाह केलेला व नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात सामान्यतः निवासी आहे, उदाहरणार्थ सोनिया गांधी. आता मी काय म्हटलं, तर आई किंवा वडील, आजी किंवा आजोबा, तर यांचं तर कोणीच नाही होतं भारतामध्ये, तरी हे काय झाल्या, भारतीय झाल्या. तर इथं काय त्यांनी ऑप्शन वापरला आहे, तर त्यांचा विवाह कोणाशी झाला होता, राजीव गांधींशी झाला होता. आणि मग त्या पत्नी म्हणून त्यांनी तर 7 वर्ष निवासी तत्वावर त्या राहिल्या आणि मग त्यांनी यासाठी अर्ज केला की भारतीय म्हणून राहण्यासाठी. आलं लक्षामध्ये. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती आणि ज्यावेळेस इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यावेळेस सोनिया गांधी त्याच ठिकाणी होत्या
तर ज्यावेळेस इंदिरा गांधींना हॉस्पिटलला घेऊन जात होते तर इंदिरा गांधींनी त्यांचं डोकं सोनिया गांधींच्या मांडीवर ठेवलेलं होतं. अनेक पत्रकाराने असं छानसं एक वाक्य वापरलेलं आहे की एका सूर्याचा अस्त होऊन दुसऱ्या सूर्याचा काय होत होता त्या ठिकाणी उदय होत होता. म्हणजे सोनिया गांधीने कधी विचार पण केला नसेल की ते भारताची एवढी मोठी लोकशाही ती चालवणार, असा तिने कधी विचार पण केला नसेल. तर 1984 इंदिरा गांधीचा मृत्यू झाला आणि मग 1990च्या आसपास राजीव गांधी यांचा पण मृत्यू झाला. आणि राजीव गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण साम्राज्य कोणाच्या हातात आलं? सोनिया गांधी यांच्या हातात आलं. त्याच्यानंतर स्वीकृती तत्वाद्वारे, आता स्वीकृती तत्वामध्ये वंशाचा कुठलाही संबंध भारतीय असल्याचा नाही आहे. आजी किंवा आजोबा, माता किंवा पिता काहीच संबंध नाही, पण तरी देखील त्यांना भारतीय नागरिकत्व स्वीकृत करायचं आहे, स्वीकारायचं आहे. तर अशा सिच्युएशनला ते भारतीय नागरिकत्व स्वीकारू शकतात. त्याच्यासाठी कंडिशन अशी टाकलेली आहे की भारतीय नागरिकत्व स्वीकारण्यापूर्वी, अर्ज करण्यापूर्वी तो व्यक्ती 14 वर्ष भारतामध्ये निवासी असला पाहिजे. किती वर्ष? 14 वर्ष. आणि या 14 वर्षामध्ये 11 वर्ष सलग तो भारतात राहिलेला पाहिजे. किती वर्ष? 11 वर्ष. फॉर एक्झाम्पल, त्या व्यक्तीने निवासी तत्वावर भारतात निवासी होण्यासाठी अर्ज केला. त्याने रेसिडेन्शियल आयडेंटिटी कार्ड घेतलं, भारताचा रेसिडेंट राहण्यासाठी आयडेंटिटी कार्ड घेतलं, परंतु या कालावधी दरम्यान अनेक वेळेस तो फॉरेनला जाऊन तिथं राहिला, बरोबर. आणि हा काळ फक्त 10 वर्ष तो भारतात राहिला, 4 वर्ष तो कुठं होता? बाहेर होता. तर कमीत कमी किती वर्ष काळ त्याला पूर्ण करावं लागेल? 11 वर्ष. म्हणजे तो भारतात फॉरेनला ये जा करतोय, तो काही काळ भारतात राहतो, काही काळ फॉरेनला राहतो. तर असे कमीत कमी 14 वर्ष त्याने भारतीय निवासी कार्ड त्याने धारण केलं पाहिजे. या 14 वर्षामुळे तो 11 वर्ष तरी भारतामध्ये त्याने निवास केलेला पाहिजे. तो सलग असो किंवा नसो, पण 11 वर्ष निवास केला पाहिजे. आणि तरच तो त्या स्वीकृती तत्वावर तो अप्लाय करू शकतो भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी. त्याचं एक छानसं उदाहरण म्हणजे मदर तेरेसा, जे की युगोस्लेव्हिया या देशाच्या होत्या, आणि अदनान स्वामी, जे की एक गायक होते, जे की पाकिस्तानी होते. यांनी दोघांनी स्वीकृती तत्वावर भारताचं नागरिकत्व घेतलेलं आहे. मदर टेरेसा यांना नोबेल प्राईज सुद्धा मिळालेला आहे, शांततेचा नोबेल पुरस्कार. आणि जो 5वा प्रकार आहे की प्रदेशाचे सामिलीकरण. मी तुम्हाला सांगितलं होतं, जर एखादी प्रदेश जर भारतामध्ये मिळून घेतला जाईल तर ॲटोमॅटिकली त्या ठिकाणचे नागरिक कोण होऊन जातील? भारतीय होऊन जातील. तर याच्यामध्ये जे सिक्कीम जे बाय इनकॉर्पोरेशन ऑफ द टेरिटरी, जे सिक्कीम जे ते सिक्कीमला भारतामध्ये सामील करून घेण्यात आलं होतं, आणि म्हणून सिक्कीमचे नागरिक देखील काय होऊन गेले? त्या ठिकाणी भारतीय होऊन गेले. तशा या 5 तत्वांच्या आधारावर कुठलाही व्यक्ती भारतीय नागरिकत्व संपादन करू शकतो. आता नागरिकत्वाचा लोप किंवा समाप्ती म्हणजे लॉस ऑफ सिटिझनशिप, की नागरिकत्व कसं संपुष्टात येऊ शकतं, तर त्याचे मुख्य 3 कारण आहेत. तर पहिलं कारण बघा, नागरिकत्वाचा त्याग करणे. नागरिकत्वाचा काय करणे? त्याग करणे. एखाद्या व्यक्तीने अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं तर ॲटोमॅटिकली त्याचं भारतीय नागरिकत्व काय होऊन जाईल? संपुष्टात येऊन जाईल. आणि अशा सिच्युएशनला काही लोकांनी स्वतःहून सांगितलं की मला भारताचं नागरिकत्व व्हायचं नाही. तर भारताचं नागरिकत्व व्हायचं नाही, तो स्वतःहून त्याग करतोय, तरीसुद्धा त्याचं नागरिकत्व काय होऊन जाईल? संपून जाईल. त्याच्यानंतर हे नागरिकत्व संपुष्टात येणे. आता हे जे मी दुसरं जे उदाहरण दिलं होतं तुम्हाला बघा, की एखाद्या व्यक्तीने अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं, तर अमेरिकेचं नागरिकत्व घेतल्यानंतर ॲटोमॅटिकली त्याचं भारताचं नागरिकत्व काय आलं? त्याचं संपुष्टात आलं. लक्षामध्ये. त्याच्यानंतर नागरिकत्व काढून घेणे. जर एखादी व्यक्ती जर भारतीयाबद्दल जसं आपण म्हणतो की एखाद्याने भारताचा अपमान केला आणि तो भारताबद्दल प्रामाणिकता ठेवत नाही आहे, त्याचा कल दुसऱ्या देशासाठी, त्याचं जे इमानदारी ती दुसऱ्या देशासाठी, तर अशा सिच्युएशनला देखील संसद त्याचं नागरिकत्व काढून घेऊ शकते. लक्षामध्ये. त्याच्यानंतर एकेरी नागरिकत्व आणि दुहेरी नागरिकत्व काय आहे? तर मी तुम्हाला सांगितलं होतं की भारतामध्ये जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आणि अरुणाचल प्रदेश तर गुजरातचं कच्छपर्यंत जेवढेही लोक आहेत ते सगळेच्या सगळे काय आहेत? भारतीय नागरिक आहेत, म्हणजे एकेरी नागरिकत्व. इथं आपण असा भेदभाव करू शकत नाही की तू पंजाबी, मी बिहारी, गुजराती, राजस्थानी, हा भेदभाव करू शकत नाही. त्या पद्धतीवर नागरिकत्व दिलं जात नाही. परंतु अमेरिका आणि स्वित्झर्लंड सारखे असे काही देश आहेत, अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत,
तर त्यांना एक नागरिकत्व असतं अमेरिकेचं, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, आणि दुसरं नागरिकत्व असतं त्यांच्या राज्याचं. तर प्रत्येक नागरिकाला अमेरिकेमध्ये 2 नागरिकत्व असतात, एक असतं राज्याचं आणि एक असतं त्यांच्या देशाचं. तर अशा सिच्युएशनला या ठिकाणी त्यांच्यामध्ये भेदभाव होण्याची संभावना असू शकते, लक्षामध्ये. म्हणून आपण दुहेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला नाही. आपण ब्रिटनप्रमाणे एकेरी नागरिकत्व त्या ठिकाणी ठेवलं, कॅनडामध्ये पण एकेरी नागरिकत्वच त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने आज जो आपण चॅप्टर बघितला आहे नागरिकत्व, भलेही नागरिकत्व या चॅप्टरला सिलेबसच्या दृष्टिकोनातून फार जास्त वेटेज नाही आहे, तरीसुद्धा नागरिकत्व हे संवैधानिकदृष्ट्या फार महत्त्वाचं चॅप्टर आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा. याच्या अगोदर जे आपले संविधानावर 2 व्हिडिओ झाले आहेत, तर त्या दोघी व्हिडिओचे लिंक आणि हे PDF आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ते दोघी व्हिडिओ ते बघा, आणि आजचा जो 3रा व्हिडिओ तो पण बघा. कमेंटद्वारे आम्हाला कळवा की तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. जय हिंद, जय भारत.